नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुलुख महाराष्ट्राची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. देशातल्या आणि राज्यातल्या सर्वांसाठीच ही महत्त्वाची बातमी आहे. एकीकडे राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना सूचना दिल्या गेलेल्या आहेत. राज्यांनी निर्बंध शिथिल केल्याने देशभरात पर्यटन स्थळांवर गर्दी होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या आजच्या बैठकीत राज्यातले निर्बंध काहीसे शिथिल होतील असं वाटलं होतं. तशी आशा राज्यातल्या जनतेला होती. मात्र अजूनही कोणतेही निर्बंध शिथिल होणार नाहीत अशी माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात निर्बंध आता आणखी कठोर होणार असल्याचं समजतंय. आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रफुल्ल, एकीकडे देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी निर्बंध आणखी कठोर केले जाण्याची शक्यता व्यक्त होतीये, कारण पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी होत असल्याचं आपण पाहिलेलं होतं. दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. बैठकीनंतर जनतेला दिलासा देणारे निर्णय निर्बंधांच्या बाबतीतले केले जातील, जाहीर होतील असं वाटलं होतं, पण तसंही काही झालेलं दिसत नाही. प्रफुल्ल, या दोन्ही घडामोडींबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृह मंत्रालयाने ज्या सूचना दिल्या आहेत त्या सर्व राज्यांना या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत की कोरोना काळामध्ये जर कोरोनाचे नियम पाळले जात नसतील तर निर्बंध जे आहेत ते अधिक कडक करा, असा थेट इशारा जो आहे तो केंद्रीय गृह विभागाने या ठिकाणी दिला आहे. आज आपण जर राज्य मंत्रिमंडळाची महाराष्ट्रातली बैठक पाहिली तर आज कोरोनाच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा जी झाली. आपण देखील दुपारी जेव्हा लाईव्ह चर्चेमध्ये बोलत होतो की राज्याला सर्वात मोठं जे एक संकट या ठिकाणी वाटतं की ते म्हणजे गेल्या 3 आठवड्यांपासून राज्यामध्ये जो कोरोनाचा दर आहे तो कायम एकसारखा या ठिकाणी दिसतोय आणि ती चिंता जी आहे ती आरोग्य विभागाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भेडसावते आहे. कारण आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एकूण जे रुग्ण आहेत त्या रुग्णांच्या जवळपास 90% रुग्ण फक्त 10 जिल्ह्यात आहेत आणि हा आकडा जो आहे तो सतत त्याच एकाच आकड्यावर स्थिर राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्की हे कुठला प्रकार असा आहे की हे आकडे खालीही जात नाही आणि वर देखील जात नाही. याबाबत आरोग्यमंत्र्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की ही कशामुळे होतं ते अजूनही या ठिकाणी कळत नाही. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लॉकडाऊन कमी करण्यासंदर्भातली जी भूमिका राज्य मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी चर्चा झाली तर अजून तसा कुठलाही निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला नाही आहे. कारण जवळपास या जे 10 जिल्हे आहेत त्यामध्ये कोकणातले 2, त्याचबरोबर सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आकडा जो आहे तो स्थिर राहताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे हा आकडा जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत लॉकडाऊन जो आहे तो कमी करता येणार नाही. ही भूमिका जी आहे ती आरोग्यमंत्र्यांनी या ठिकाणी मांडली आहे. बिलकुल प्रफुल्ल, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया. राष्ट्रपती पदाबाबत शरद पवार यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. प्रशांत किशोर यांच्या बरोबर झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाबाबत कोणतीही चर्चा केलेली नसल्याची माहिती शरद पवार यांनी न्यूज 18 इंडियाला दिलेली आहे. सकाळी प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. सोनियांची भेट घेतल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं होतं. या सर्व चर्चांना आता शरद पवार यांनी पूर्णविराम दिलेला आहे. शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असल्याचं वृत्त निराधार असल्याचं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. आजच्या घडीला राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही, तसंच पक्षांतर्गत किंवा कोणत्याही नेत्याशी तशी चर्चा झालेली नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलेलं आहे. आजच्या घडीला राष्ट्रपती पदाची कुठली निवडणूक नाही. या विषयावर पक्षांतर्गत किंवा कुठल्याही नेत्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. जर कोणी या प्रकारे बातमी चालवत असेल तर त्याला कुठलाही आधार नाही. सध्या राजकीय बैठकांचं सत्र सुरू आहे, पण प्रत्येक बैठकीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. प्रशांत किशोर यांच्यामुळे फार काही निवडणुकीत फरक पडतो असं आपल्याला वाटत नाही, कारण ते एक अभ्यासक आहेत असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. प्रशांत किशोर सगळ्याच राजकीय लोकांना भेटत असतात आणि
विरोधी पक्षांच्या या देशातल्या आघाडी संदर्भात ते काही ठोस निर्णय घेऊ शकतील असं मला वाटत नाही. शेवटी सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र यायचे, विरोधी पक्षाने, आणि तो निर्णय घ्यायचा. त्याच्यामुळे अशा भेटीगाठी होत असतात. यानंतरची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सुरू असणाऱ्या स्वबळाच्या नाऱ्याची. नाना पटोले यांनी 2 दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेलेले होते. यावेळेला शरद पवार यांनी स्वबळाच्या भाषेवरून कान पिचक्या दिल्याची माहिती मिळतेय. यावेळी पवारांनी तुम्ही खरंच सगळ्या निवडणुका एकटेच लढणार का, तुमचा निर्णय झाला असेल तर ते स्पष्ट सांगा, अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांना विचारणा केल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आपला पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो वाढवला देखील पाहिजे. मात्र ज्या पक्षांसोबत आपण सत्तेत आहोत ते पक्ष या दरम्यान दुखावले जाणार नाहीत, सरकारमध्ये कटुता येणार नाही, अशा गोष्टी आपण टाळायला हव्यात, अशा स्पष्ट शब्दात पवार काँग्रेस नेत्यांची बोलल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर दुसरीकडे सामनामधून नाना पटोले यांना चिमटे काढण्यात आलेत. नानांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना आयतकोलीत मिळाल्याचं सामनाच्या संपादकीयमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. मात्र इतकं झाल्यानंतर सुद्धा आजही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा स्वबळाची भाषा वापरली आहे. नानांनी काँग्रेससोबत 2014 मध्ये धोका झाल्याचं म्हटलंय. मात्र 2024 मध्ये काँग्रेस पूर्ण तयारीनिशी, पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीत उतरणार असून तेव्हा राज्यात काँग्रेस नंबर 1 चा पक्ष ठरेल, अशी घोषणा सुद्धा नाना पटोले यांनी केलेली आहे. याला प्रत्युत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंनी स्वबळाची भाषा वापरण्याऐवजी राज्यातल्या विकासाकडे लक्ष द्यावं असा टोला लगावलाय. असे स्वबळावर लढायचं जी भूमिका आहे ती आमच्या पक्षाच्या याच्यामध्ये निर्णय होणार आहे. 2014 मध्ये काय झालं ते पण शरद पवार साहेबांना माहिती आहे. त्याच्यामुळे आमच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचे तो आमचा पक्ष करेल. महाराष्ट्र हा काँग्रेसचंच राज्य आहे आणि तुम्हाला त्याचे रिझल्ट भविष्यात पाहायला मिळणार. आणि जो आम्ही जे दिशा घेऊन काम करतो आहे, महाराष्ट्रात काँग्रेस 1 नंबरची पार्टी येणाऱ्या 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नाना पटोले साहेब काही आपलं स्टेटमेंट करून आपले मीडियामध्ये आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपलं प्रदर्शन करत राहतात. त्यांना ते लखलाभ आहे. माझी विनंती यांना, तिन्ही पक्षांना आहे की तुम्ही डेव्हलपमेंटचं काही बोला, विदर्भाचं बोला, मराठवाड्याचं बोला, उत्तर महाराष्ट्र बोला, पश्चिम महाराष्ट्र बोला. हे सरकार मुंबईपुरतं मर्यादित झालं आहे. मला वाटतं की या सरकारने जाणूनबुजून अलग अलग अजेंडे दिले आहे बोलण्याकरता. केवळ यांना विकास करायचा नाही आहे, केवळ पॉलिटिकल विषय आणून जनतेला संभ्रमात ठेवायचा आहे. नाना पटोले हे वारंवार स्वबळावर निवडणूक लढण्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांवर त्यांनी टीका देखील केलेली होती. काँग्रेस पक्षाकडून इतर कुणीही नेते नाना पटोलेंच्या बाजूनं बोलताना दिसत नव्हते. पण आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर भाष्य करत अप्रत्यक्षरित्या त्यांना पाठिंबा दिलेला आहे. पक्ष मजबूत होण्यासाठी पटोले भूमिका घेतात. पक्ष वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असतो, त्यात चुकीचं काहीच नाही असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या नाना पटोले यांच्या स्वबळाच्या भूमिकेला समर्थनच दिलेलं आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीवर लढलेला आहे आत्तापर्यंत. म्हणजे आमची राष्ट्रवादीची आमची युती असताना देखील आम्ही जिल्हा परिषद निवडणुका कॉर्पोरेशन सुद्धा लढल्या. काही वेळी आम्ही युती पण केलेली आहे. तो निर्णय बहुतेक हा स्थानिक पातळीवर होतो. आणि आत्ता आपल्यासमोर आव्हान आहे ते या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचं आहे. पक्षाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांची पक्ष मजबूत करायची जी जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्यावर टाकलेली आहे ती ते आपल्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. नाना पटोलेंनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. मात्र याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे हा विषय संपला असल्याचं सांगत त्यांनी चर्चेला पूर्णविराम दिलाय. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी नाना पटोले नेमकं काय म्हणाले ते आपल्याला माहिती नसल्याचं सांगत उत्तर देण्याचं टाळलंय. मला याची काही माहिती नाहीये, पण मला वाटतं की हा विषय बराचसा महाविकास आघाडी आम्ही सरकार 5 वर्ष नक्की पूर्ण करेल आणि कुठल्याही प्रकारचा वादविवाद राहिलेला नाही याच्याविषयी तुम्ही म्हणता. मला यातली माहिती, मला वाटतं विषय संपलेला आहे बराच, तसा काही विषय फारसा अडचणीचा नाहीये.
राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला धोका दिला, त्यामुळे 2000 मी ऐकलेला नाही. बरेचसे बातम्या लोक आम्हाला विचारताय, जोपर्यंत आमच्या समोर विषय आला नाही त्याच्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मात्र नाना पटोलेंवर टीका केली आहे. नाना पटोलेंना फक्त स्वबळाचंच पडलेलं असल्याचं त्यांनी म्हणत राज्याच्या विकासाकडे पटोलेंनी आधी लक्ष द्यावं असं दरेकर यांनी म्हटलंय. यांना पक्षाच्या स्वबळाचं पडलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या मध्ये कुठल्याही प्रकारची ताकद राहिलेली नाही, त्याच्या भाऊत बळ राहिलेलं नाही. आज कामगार त्या ठिकाणी देशोधडीला लागतोय, कामगाराच्या हातामध्ये बळ राहिलेलं नाही आणि अशा वेळेला यांना स्वबळाचं त्या ठिकाणी पडलेलं आहे. परंतु जर अशाच प्रकारे सत्तेभोवती पिंगा घालत बसले तर या ठिकाणी बळबळ करताना ही जनता त्यांना पळ काढायला लावल्याशिवाय राहणार नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांनी एक मोठा खुलासा केलाय. सचिन वाझे यानं केलेले आरोप धादांत खोटे असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर सचिन वाझेनं दबावामुळे अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याचंही त्यांनी म्हटलंय. अनिल देशमुख यांच्यासह त्यांची पत्नी आरती देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना देखील ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलेलं आहे. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे साहेब आहेत. घुमरे साहेब, विशेषतः तुमचं असं म्हणणं होतं की सचिन वाझे याच्या दबावावरती, त्याचबरोबरीनं परमवीर सिंग यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे हे सगळे प्रकरण उभं राहिलेलं आहे. पण चांदीवाल आयोग जो आहे त्याच्यासमोर दिलेलं स्टेटमेंट सचिन वाझेचं, मग NIA, CBI आणि ईडीला दिलेलं सचिन वाझेचं स्टेटमेंट, यामध्ये खूप तफावत आहे. हे तुम्ही प्रकर्षाने या पत्रकार परिषदेत सांगू इच्छिता का? तफावत आहे त्यांच्यात. आता असं आहे की CBI किंवा ED समोर त्यांनी काय दिलेलं आहे हे काही आपल्याला माहिती नाही आहे, कारण आपल्याला काय त्याला प्रिव्ही नसतो त्या इन्फॉर्मेशन. पण निदान जे काय तुमच्याच माध्यमातून जे कळतं सगळ्यांना, तर त्याच्यात जे काय त्यांचे ॲलिगेशन्स आहेत किंवा जे काय एजन्सीजकडनं त्यांच्या सूत्रांच्या याच्याप्रमाणे जे न्यूजपेपर्समध्ये वगैरे येतं किंवा मीडिया, तर ते ॲलिगेशन्स निदान ह्याच्या ॲफिडेव्हिटमध्ये दिसत नाही आहे तिथे, हे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याचं जे काय म्हणणं आहे की परमवीर सिंगांचं लेटर जे पब्लिक डोमेनमध्ये आहे. तर ते चांदीवाल आयोगासमोर सचिन वाझेंनी जे पत्र दिलेलं आहे, प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, या पत्राबद्दल काय सांगाल आणि काय त्यामध्ये खुलासे आहेत? अनिल देशमुख यांच्यावरती काही आरोप केले गेले आहेत का, जे NIAला दिलेलं पत्र असेल किंवा ईडीला दिलेला जबाब असेल, CBIला दिलेला जबाब असेल? आता ह्याच्यात जे बेसिकली त्यांचं म्हणणं आहे की फेब्रुवारीमध्ये त्यांना भेटलं आहे आणि जे काय ॲलेज डिमांड केली होती असं जे त्यांचं म्हणणं होतं, तर इथे तो फेब्रुवारीमध्ये भेटला आहे किंवा फेब्रुवारी एंडला भेटलेला आहे हे कुठे नाहीच आहे. म्हणजे आता ॲफिडेव्हिट त्यांनी बनवलेलं आहे, त्यामुळे वझेंना काय त्यांच्या मनात आहे किंवा त्यांच्या डोक्यात आहे हे त्यांना माहिती. पण निदान जे काय ॲफिडेव्हिटमध्ये आलेलं आहे त्या ॲफिडेव्हिटमध्ये तरी त्यांनी फक्त एकदाच सांगितलेलं आहे की एकदा म्हणजे 2020मध्ये तरी का 2021मध्ये एकदाच जानेवारीत फक्त भेटलेले आहेत त्यांना. पण सर, सचिन वाझेने दिलेलं प्रतिज्ञापत्र आहे चांदीवाल आयोगाला, ते तुम्हाला मान्य आहे, पण सचिन वाझेनेच NIAला एक पत्र दिलं होतं जे ऑन रेकॉर्ड घेतलं गेलं नाही आहे, पण त्या पत्रांमध्ये अनिल देशमुखांवरती गंभीर आरोप केले गेले होते. हाच जबाब ईडीला, हाच जबाब NIAला आणि हाच जबाब CBIला सचिन वाझेने दिलेला आहे. पण त्यातले आरोप अनिल देशमुखांना मान्य नाही आहेत, पण चांदीवाल आयोगाला दिलेले जे प्रतिज्ञापत्र आहे ते मान्य आहे, असं का? प्रतिज्ञापत्र कुठेही दिलेलं कोणतंही मान्य नाही. हे लक्षात घ्या की हे त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे, त्यामुळे इथे त्यांनी दिलेलं आहे. पण असं नाही आहे की ते त्यांनी दिलेलं आहे म्हणजे ते अनिल देशमुखांनी एक्सेप्ट केलेलं आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारनं महागाई भत्ता तब्बल 11% वाढवलेला आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या 17% महागाई भत्ता मिळतो. यात वाढ करून तो आता एकूण 28% इतका करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाई भत्ता 11% वाढल्यानं कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे, परंतु यामुळे सरकारी तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा भारही पडणार आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी 1 जानेवारी 2020 पासून महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नव्हती. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचं महागाई भत्त्याचे 3 हप्ते प्रलंबित आहेत. सरकारनं कोरोना महामारीमुळे
महागाई भत्त्याला स्थगिती दिल्यानं हे हप्ते प्रलंबित आहेत। सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांच्या हातात आता घसघशीत पगार येणार आहे। केंद्र के कर्मचारियों के लिए, पेंशनर्स के लिए भी केंद्र सरकार ने एक बड़ा निर्णय आज लिया है। उसमें केंद्र सरकार के कर्मचारियों को डीए और पेंशनर्स को डियरनेस रिलीफ इसकी बहाली करने पर निर्णय किया गया है और इसकी दरें भी जो थी उसमें भी अगर आप कुल मिलाकर देखें तो अब डीए की दर जो पहले 17% थी उसमें 11% की और वृद्धि करके कुल मिलाकर 28% इसको किया गया है। यानी कि डीए की दर 17% से बढ़ाकर 28% हो जाएगी। इसको 1 जुलाई 2021 से लागू किया जाएगा और इस प्रस्ताव ये जो हमने निर्णय किया है इससे जो हमारे सरकारी कर्मचारी हैं, पेंशनर्स हैं, उसको लाभ भी मिलेगा। मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। मुलुख महाराष्ट्रामध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आता पाऊस जोर धरू लागलेला आहे। कोकणात मुसळधार पाऊस होतोय। जगबुडी नदीची पाणी पातळी वाढलेली आहे, तर राजापूरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं दापोलीमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर बुलडाणामध्ये पुलावरून पाणी वाहत असतानाही त्यावरून वाहतूक सुरू होती। वाशिममध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुलुख महाराष्ट्रामध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।